तर आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन 24 म्हणजे 24 इरा सोडवणार आहोत आपण आज। तर त्यासाठी बघा आपल्याला पहिले सेशनचा परिचय पाहून घ्यायचा आहे सर्व। तर परिचय पाहून घ्या सेशनचा, त्यानंतर ऑफिस स्किल्समध्ये जा आणि याच्यामध्ये जेवढे ऑरेंज कलरमध्ये व्हिडिओ दिलेले आहे तर कंपल्सरी आहे पूर्ण व्हिडिओ तो पाहून घ्यायचे आहे। सर्व व्हिडिओ पाहून झाल्यानंतर बघा टेस्टवर नॉलेजवर जायचं आहे आणि याच्यामध्ये बघा आपल्याला नॉलेज चेकचे क्वेश्चन इथं दिलेले आहे। तर नॉलेज चेकवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। त्यानंतर बघा याच्यातनी 4 प्रश्न दिलेले आहे नॉलेज चेकचे। तर पहिला प्रश्न, तुम्ही डॅश डॅश टॅबमधून पेज रोटेशन सेट करू शकता म्हणत आहे। तर पेज रोटेशन आपण कशातून चेंज करू शकतो, तर पेज लेआउटमधून करू शकतो। एक्सेलमध्ये आपण मार्जिन कस्टमाइज करू शकत नाही म्हणत आहे, तर याचं उत्तर चूक आहे। पेज मार्जिन बदलण्यासाठी आपण मार्जिन सिलेक्ट करण्यासाठी कोणता मेनूची निवड कराल म्हणत आहे। तर यासाठी बघा आपल्याला पेज लेआउटची निवड करायची आहे। तुम्हाला क्रॉप डॅश डॅश टॅब खाली डॅश डॅश ऑप्शन्स आढळेल म्हणत आहे, तर याचं उत्तर फॉर्मॅट आणि साईज आहे। त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा। येस आय एमवर क्लिक करायचं आहे आणि यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं नॉलेज चेक झालेलं आहे। त्यानंतर बघा आपल्याला याच्यामध्ये रिव्ह्यू टॅबमध्ये जे व्हिडिओ दिलेले आहेत तर संपूर्ण व्हिडिओ आपल्याला पाहून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला इथं सिम्युलेशनचे क्वेश्चन्स दिलेले आहेत, तर सिम्युलेशन्स क्वेश्चन्सवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। यामध्ये सिम्युलेशनचे 4 प्रश्न दिलेले आहेत, तर सुरुवातीचा प्रश्न चालू करा इथून। तर पहिला प्रश्न बघा सिम्युलेशनचा, एका क्लिकवर संपूर्ण वर्कशीटचा फॉन्ट बदलणे खूप सोपे आहे, म्हणून कॅनरा पृष्ठ लेआउट टॅब वापरून संपूर्ण वर्कशीटचा फॉन्ट बदला म्हणत आहे। तर त्यासाठी आपल्याला पेज लेआउटवर जायचं आहे, फॉन्ट्सवर जा आणि त्यातून आपल्याला कॅनरा फॉन्ट्स इथून निवडायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक त्याला सबमिट होऊ द्यायचं आहे। नेक्स्ट क्वेश्चन्स, MS एक्सेल वापरकर्त्याला 2 प्रकारचे पेज रोटेशन प्रदान करतो आणि वापरकर्ता आवश्यकतेनुसार पेज रोटेशन निवडू शकतो। डॉक्युमेंटवर काम करण्यासाठी तुम्हाला आडवी जागा अधिक लागते, त्यासाठी पेज व्ह्यू लँडस्केप रोटेशन असा बदला म्हणत आहे। तर त्यासाठी आपल्याला पेज लेआउटवर जायचं आहे, पेज सेटअपच्या ग्रुपमध्ये रोटेशनमध्ये जा आणि ज्यातून लँडस्केप लेआउट व्ह्यू इथून निवडायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे। नेक्स्ट क्वेश्चन्स, कोणतेही डॉक्युमेंट क्लायंटला पाठवण्यापूर्वी स्पेलिंगच्या चुका तपासणे अतिशय महत्त्वाचे असते। तुम्ही लेख लिहिलेला असल्यामुळे तुम्हाला आता स्पेलिंगच्या चुका तपासायच्या आहे म्हणत आहे। तर त्यासाठी आपल्याला रिव्ह्यू टॅबवर जायचं आहे, स्पेलिंग अँड ग्रामरवर क्लिक करा, त्यानंतर सर्व चेक केल्यानंतर येसवर क्लिक करायचं आहे, ओकेवर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे। नेक्स्ट क्वेश्चन्स, पेज साईज आपल्याला एक्सेलमध्ये वापरण्यायोग्य जागेची माहिती देते, जेणेकरून आपण डॉक्युमेंटची प्रिंट व्यवस्थित घेऊ शकतो। म्हणून पेज साईज व्यवस्थित ठेवण्यासाठी तुमच्या डॉक्युमेंटची पेज साईज A4 अशी निवडा म्हणत आहे। तर त्यासाठी आपल्याला पेज लेआउटमध्ये जायचं आहे, साईजमध्ये जा, साईजमध्ये गेल्यानंतर याच्यातून आपल्याला A4 साईज घ्यायची आहे आणि त्यानंतर ऑटोमॅटिक त्याला सबमिट होऊ द्यायचं आहे। त्यानंतर येस आय एमवर क्लिक करा आणि यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। संपूर्ण बघा स्कोर्स आपला पूर्ण इथं आलेला आहे। त्यानंतर आपल्याला सेल्फपाथ लर्निंगचे प्रश्न सोडवायचे आहे, तर इथून स्टार्ट करा, प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे आणि याच्यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहे। तर पहिला प्रश्न इथून चालू करायचा आहे, मायक्रोसॉफ्ट एक्सेलच्या पेज लेआउट टॅबमधील थीम्स ग्रुपचे प्रायमरी फंक्शन्स काय आहे म्हणत आहे। तर याचं उत्तर, हे युजर्सला रंग, फॉन्ट आणि इफेक्टसह संपूर्ण ग्रुपची एकूण व्हिज्युअल स्टाईल बदलण्याची परवानगी देते, हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर सबमिट करा। नेक्स्ट क्वेश्चन्स, एक्सेलमधील पेज लेआउट टॅबच्या सेटअप ग्रुपमधील कमांड डॅश डॅश कसे दिसेल यासंबंधी आहे म्हणत आहे। तर कशा प्रकारे दिसणार आहे, तर याचं उत्तर वर्कशीट आहे। त्यानंतर सबमिट करा। नेक्स्ट क्वेश्चन्स, तुमच्या वर्कशीटमधील स्पेलिंग तपासण्यात मदत करण्यासाठी खालीलपैकी कोणती इमेज व्ह्यू टॅबमधील पर्याय दाखवते म्हणत आहे। तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे बघा, स्पेलिंग अँड ग्रामरवर इथे क्लिक करावं लागेल। नेक्स्ट क्वेश्चन्स, मायक्रोसॉफ्ट एक्सेलमधील चेक ॲक्सेसिबिलिटी पर्यायाचा उद्देश काय आहे म्हणत आहे। तर काय आहे बघा, तर याचं उत्तर, हे संभाव्य समस्यासाठी डॉक्युमेंट स्कॅन करते जे डिसेबिलिटीज लोकांसाठी ॲक्सेसिबिलिटी अडथळा आणू शकतात, हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर येसवर क्लिक करायचं आहे आणि गो टू होमवर आपल्याला जायचं आहे। त्यानंतर बघा आपल्याला याच्यातनी गायडेड डुएटीवर सेल्फचे क्वेश्चन्स दिलेले आहेत, तर इथून स्टार्ट करा, स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे आणि याच्यामध्ये 4 प्रश्न दिलेले आहेत। तर सुरुवातीचा प्रश्न इथून लावायचा आपल्याला। त्यानंतर पहिला प्रश्न बघा,
दाखवण्यात आलेल्या वर्कशीटमधील स्पेलिंग एरर तपासण्यासाठी रिव्ह्यू टॅब प्रूफिंग ग्रुप स्पेलिंग ऑप्शनचा वापर करा म्हणत आहे. तर त्यासाठी आपल्याला रिव्ह्यू टॅबवर जायचं आहे. प्रूफिंग ग्रुपमध्ये जाऊन आपल्याला स्पेलिंग अँड ग्रामरवर क्लिक करा. त्यानंतर येसवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर चेंज ऑलवर इथे क्लिक करा. अशा प्रकारे त्यानंतर ओके करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स. दाखवण्यात आलेल्या डॉक्युमेंटमधील स्पेलिंग एरर तपासण्यासाठी रिव्ह्यू टॅब प्रूफिंग ग्रुप स्पेलिंग ऑप्शन याचा वापर करा म्हणत आहे. तर त्यासाठी बघा रिव्ह्यू टॅबवर जायचं आहे, स्पेलिंगवर जायचं आहे आणि त्यातनी चेंज ऑलवर क्लिक करा. त्यानंतर चेंज ऑलवर पूर्ण क्लिक करत जायचं आहे जोपर्यंत येस ऑर नो येत नाही. त्यानंतर येसवर क्लिक करा, ओकेवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स. दाखवण्यात आलेल्या डॉक्युमेंटमध्ये पेज रोटेशन लँडस्केप मोडमध्ये बदलण्यासाठी पेज लेआउट टॅब पेज सेटअप ग्रुप रोटेशन ऑप्शन याचा वापर करा म्हणत आहे. तर त्यासाठी पेज लेआउटमध्ये जायचं आहे, रोटेशनमध्ये जा आणि त्यातून लँडस्केप लेआउट इथून निवडायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा, ओके करायचं आहे आणि त्यानंतर शेवटचा प्रश्न बघा. दाखवण्यात आलेल्या वर्कशीटमध्ये संपूर्ण प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट सिलेक्ट करा. मग प्रिंट एरिया सेट करण्यासाठी पेज लेआउट टॅब पेज सेटअप ग्रुप प्रिंट एरिया ऑप्शन आणि सेट प्रिंट एरियावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे करायचं आहे. तर बघा आपल्याला इथून प्रिंट करायचं आहे, तर इथून इथपर्यंत अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्यायचं आहे. सिलेक्शन करून घेतलं त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पेज लेआउट या टॅबवर जायचं आहे आणि ते प्रिंट एरियावर क्लिक करा आणि सेट प्रिंट एरियावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं गायडेड डू इट युअरसेल्फचे क्वेश्चन सोडवणं झालेलं आहे आणि यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपलं शेवटचं सेशन कम्प्लिशन टेस्टसुद्धा सोडवायचं आहे. त्याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. याच्यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहे. USB-ची रचना एक्सपान्शन कार्ड्स किंवा स्लॉट्स यांचा वापर न करता विविध बाह्य डिव्हाइसेसना सपोर्ट देता येईल अशी केलेली असते म्हणत आहे. तर याचं उत्तर बरोबर आहे. बिट्स जी संख्या एका वेळी बसमधून जाऊ शकते त्याला बिट वाईड म्हणतात म्हणत आहे. तर चूक आहे. प्रत्येक कॉम्प्युटर सिस्टीममध्ये बसेसच्या 2 प्राथमिक श्रेणी असतात, सिस्टीम बसेस आणि एक्सपान्सिव्ह बसेस म्हणत आहे. तर याचं उत्तर बरोबर आहे. सिस्टीम बोर्डवरील विविध इलेक्ट्रॉनिक घटकांमध्ये संवाद घडवून आणणाऱ्या मार्गांना पथवे डॅश डॅश असे म्हणतात म्हणत आहे. तर त्यांना आपण काय म्हटले जाते, बस लाईन्स म्हटले जाते. त्यानंतर सबमिट करा, येस आय एमवर क्लिक करायचं आहे आणि यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं इरा सेशन 24 कंप्लीट सोडवणं झालेलं आहे.